दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। बहुजन लोक कल्याण समिती आणि सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी नाशिक रोड येथे स्वतंत्र अप्पर तहसीलदार कार्यालय स्थलांतरित करण्याची मागणी अप्पर महसूल आयुक्त अरुण आनंदकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुडे यांनी या सर्व मागण्या तातडीने पूर्ण करण्यात याव्या अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे। आंबेडकरी चळवळीतील सर्व नेत्यांच्या उपस्थितीत नाशिक विभागाचे प्रादेशिक सह आयुक्त आनंदकर साहेबांना आम्ही भेट दिली व निवेदन सादर केलंय। निवेदनाचा विषय नवीन निर्मिती झालेले स्वतंत्र तहसील कार्यालय जे नाशिक रोड येथे स्थलांतरित करावी अशी आम्ही बहुजन लोक कल्याण समिती या समितीच्या मार्फत मागणी केलेली आहे व सह आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलंय का आयुक्त साहेब आल्यानंतर आम्ही त्याच्याशी चर्चा करून तुमचा प्रश्न मी मार्गी लावणार आहे। तसेच मौजे भगूर तालुका जिल्हा नाशिक येथील देवळाली छावणी हद्दीतील महार वतन असलेली इनाम वर्ग 6 सर्वे नंबर 24/1 या जमिनीची मोजणी केली असता हद्द कायम करून नकाशा न देता माननीय उपाधीक्षक भूमी अभिलेख नाशिक श्री बिपिन काजळे यांनी विना कारवाई अर्ज निकाली काढून वेळोवेळी मोजणी कामी फी भरण्यास सांगून आर्थिक नुकसान केलेले आहे। त्याबाबतही आम्ही निवेदन दिलं आणि जे बिपिन काजळे आहेत भूमी अभिलेखचे त्यांच्यावर कडक अशी कारवाई करावी अशी आम्ही आंबेडकरी चळवळीच्या वतीनं मागणी केलेली आहे। धन्यवाद। जय हिंद, नमो बुद्धाय। नाशिक तालुका तहसीलदार कार्यालयाचे विभाजन होऊन अप्पर तहसीलदार पदाची निर्मिती करण्यात आली आणि राहुल खोताडे यांची अप्पर तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली। मात्र लगेचच त्यांची मंत्रालयात बदली झाल्याने हे पद रिक्त झाले। त्यामुळे रिक्त पद तातडीने भरले जावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। दलित विकास महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कैलास तेलोळे यांनी या निवेदनातील सर्व मागण्यांबाबत सविस्तर माहिती दिली आहे। सर्व सामाजिक नेते, सन्माननीय विभागीय उपायुक्त आनंदकर साहेबांना भेटून आलो। नवीन निर्मिती झालेले स्वतंत्र तहसील कार्यालय हे नाशिकला न ठेवता ते नाशिक रोडला करावे या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलो, जेणेकरून नाशिक रोडच्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सर्व लोकांचे कामे या ठिकाणी लवकरात लवकर होतील आणि नाशिकला जो ताण वाढतो तो ताण इकडे वाढणार नाही आहे। बायफर्केशन करून हे कामं सगळे होणार आहेत। त्यामुळं आनंदकर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की सन्माननीय विभागीय आयुक्त साहेब यांच्यासोबत ते चर्चा करून सदरचा निर्णय लवकरात लवकर घेतील आणि या पंचक्रोशीतील सर्व नागरिकांचे जे काही प्रश्न असतील ते सर्वच्या सर्व निपटण्यात येतील असे त्यांना आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळं जवळपास ही मागणी पूर्ण होण्याच्या आशेने आम्ही या मागणीकडे बघत आहोत आणि लवकरात लवकर ही मागणी पूर्ण होईल अशी आम्हाला आशा वाटते। नवीन अप्पर तहसीलदार कार्यालयात माणसांगवी, भगूर शिंदे, गिरणारे, महिरावणी या 5 सर्कलचा समावेश करण्यात आलाय। परंतु या गावांमधील नागरिकांना नाशिकला जाणे खूप दूरचे आहे। महिरावणी आणि गिरणारे सर्कल नाशिकच्या जवळ असूनही पाथर्डी आणि देवळाली सर्कलचा समावेश करून अप्पर तहसीलदार कार्यालय नाशिक रोड येथे स्थलांतरित करण्यात यावे असा प्रस्ताव ठेवण्यात आलाय। निवेदन देणाऱ्यांमध्ये बहुजन लोक कल्याण समितीचे अध्यक्ष भास्कर साळवे, महाराष्ट्र रत्न अनिल गांगुडे, तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष सुभाष बोराडे, RPI नेते मिलिंद निकम, सामाजिक कार्यकर्ते जगनभाई सोनवणे आणि इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश होता। अप्पर महसूल आयुक्तांनीही या मागणीचा विचार करण्याचे आश्वासन यावेळी उपस्थितांना दिले आहे। भास्कर साळवे, दक्ष न्यूज, नाशिक।